सध्या मैदानात आरुष 11 या दोन संघादरम्यान एक टफ फाईट बिग फाईट जरूर आपल्याला पाहायला मिळेल. बॅटल रंगलं जात आहे. अर्थातच क्रिकेटचा महाकुंभ मेळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आशीर्वाद क्रीडा मंडळ आयोजित पळसाई चषक 2025. सुनीलजी संदीपजी महारती यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. चौकार षटकारासाठी वर्णे टीमला 100 रुपयांचं कॅश प्राइज. जाऊया मॅचकडे. सलामीची जोडी मनोज झोरे आणि त्याच्या समवेत बॅटर आनंद वाघमारे, तर गोलंदाजी मार्क वरती बे टीम कडून कर्जत एक्सप्रेस. का मी कर्जत एक्सप्रेस म्हटलं होतं. सध्या फिल्डरने मैदानात फार मोठी चुकी केली आहे. तुम्ही जीवदान कोणाला दिलंय. खरं म्हणायला गेला तर वर्णे टीमचा आरुष 11 वर्णे माता वर्णे टीमचा पहिल्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच सार्थक काय म्हणाले सध्या बॉलवरती ना सुटलेल्या झेलवरती. निश्चितच आत्ताच आपण पाहिलं की नितीन धुले अर्थातच कर्जत एक्सप्रेस मानला जातो आणि तो दाखवतोय. पहिला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू पाहिला सर आपण, परंतु कुठेतरी झेल ड्रॉप झालाय. चांगला बॉल यावेळी पटका जरूर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नेम चुकलाय. परफेक्ट सिच्युएशन जरूर मी तर म्हणेल. यावेळी फिल्डरचं मी कौतुक करेल. नेम चुकू द्या परंतु इथे त्याने अंदाज बरोबर चांगला पाहिला आणि त्याने बघितला की सध्या बॅटर फार लांबवर आहे आणि अशा परिस्थितीत बॅकअपला एखादा खेळाडू नाहीये तरी सुद्धा ती मात्र डेअरिंग फार महत्वपूर्ण आहे. हॅलो पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर अवांतरने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 3 धाव. जमा करायला लागतील आता एवढे मोठं. जीपे पाठव आता मला दाखवायला लागतील. नितीन धुले पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू वारंवार नितीन धुले त्याचं कार्य करत चाललाय. तोचपर्यंत 1 धाव कंप्लीट. 1च्या साह्याने धावफलक हालतंय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 4च्या घरात. सर काय बोलाल नितीनच्या बॉलिंग बद्दल. अगदी कर्जत एक्सप्रेस म्हणून ज्याच्या नावाचा उद्योग आपण मैदानात अनुभवतो सातत्यपूर्ण. अगदी मी तर म्हणेल खरं म्हणायला गेलं ना तर टिंबिवली टीमला त्याने परतीचा प्रवास करायला भाग पडला होता अंतिम सामन्यामध्ये. काय गोलंदाजी त्यांनी साकारली होती मैदानात आणि अंतिम विजेते घडले होते ते A1 जोडी चषकाचे श्रीवीरा बे टीम. आणि यावेळी मात्र आज आपल्याला पाहायला मिळतंय ते आयुक्त 11 बे टीम ज्या नावाने मात्र आज ती मैदानात जरूर आहे. आणि या मैदानाचा विचार करायला गेला तर अगदी सध्या बीड टीम ज्या बॅड पॅच मध्ये आतापर्यंत गेल्या 2 वर्षांपासून आपण पाहत होतो तो बॅड पॅच त्यांनी मागे फेकून दिलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा नव्याने या ठिकाणी मैदानात प्रस्थापित होताना जरूर दिसत आहेत. बॉलिंग अटॅक रफ्तार के सौदागर म्हणून ज्याची ओळख आहे. खरं म्हणायला गेलं तर इथे बॉल आलाय डॉटच्या मदतीने आपण पाहतोय. 5 बॉलचा तरार संपलाय आणि धावफलकावरती धावा आल्यात अवघ्या 5. मनीष केने यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. मनोज जोरे यांनी 2 षटकार लगावले तर 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे. फटका सजवलाय क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा सार्थक खेळ समाप्ती पथावरती आलाय आणि धावा जाऊन पोहोचल्यात ते या ठिकाणी 7 आकड्यावरती. 7 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस. निश्चितच सर पाहायला गेलं ना नितीन धुले सारख्या गोलंदाजासमोर जास्तीत जास्त धावा बनवणं कठीण आहे, परंतु एक चांगला खेळ पाहायला मिळाला तो म्हणजे मनोजच्या माध्यमातून. त्याला सुद्धा माहिती आहे चांगल्या गोलंदाजाला एक रिस्पेक्ट दिली पाहिजे आणि ती रिस्पेक्ट मिळाली ती म्हणजे नितीन धुलेला. आणि धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 7च्या घरात. इथून जास्तीत जास्त धावा रचण्याचा मार्ग असेल तो म्हणजे मनोजचा. सर काय तुम्हाला किती रन्स पर्यंत जाऊन पोहोचतील ते म्हणजे वर्णे संघ.
अर्थातच ॲव्हरेजचा विचार जर मी केला तर आता मात्र पहिल्या षटकात जर 7 आल्यात तर अगदी मी तर म्हणेल 28 ते 30 धावांपर्यंत वर्णीची मजल जाऊ शकते. परंतु इथे क्रिकेटमध्ये तुम्ही जरतरची भाषा वापरता येत नाहीये. अनिश्चितता भरलेला खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलतो. शामिलन सरडा आणि इंद्रधनुला जितक्या छटा नाही आहेत तितक्या छटा मैदानात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एखादा बॅटर तत्त्व जर झाला तर मात्र ॲव्हरेज फार उंची गाठताना जरूर दिसेल. मग जिथे कुठे वर्णी टीमचा विचार केला तर 55 ते 60 धावा सुद्धा धावफलकावरती लगावू शकतात. कारण इथे रेकॉर्ड आहे पळसदरी टीमचा 102 धावा संख्येचा आणि मगाचा सामना जिथे अनुभवला तिथे 87 धावा धावफलकावरती लगावल्या होत्या. जाऊया मॅचकडे. सांघिक कुठे तर दुसरं षटक. गोलंदाज यावेळी पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती माही अर्थात महेंद्र. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज मनीष यांच्याकडून आणि सेक्स हॅट्रिक साठी विशालजी निगुडकर साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. हे दिलदार व्यक्तिमत्व आहे. जर आपल्या मनगडातल्या ताकदीवरती नाईटची स्पर्धा आयोजित करू शकतात तर या पारितोषिकांची खैरात त्यांच्यासाठी मी तर म्हणेल फार कमतरतेत आहे. चांगला फटका परंतु इथे मात्र फसलाय फटका आणि क्षेत्ररक्षक तैनात होतोय. कोणतीही चुकी नाहीये. पहिला झटका लागला जातोय. पहिला ब्रेक थ्रो मिळवलाय तो मात्र या ठिकाणी वर्णे टीमसाठी हादरा दिलाय. फलंदाज आनंद होत आहेत. बात कमांड इज ऍक्च्युली काय माहितीये का पूर्वी फार सार्थक पारितोषिकांची कैरात अशीच व्हायची. त्यावेळी सगळी पारितोषिकं कमिटीकडे जमा असायची. नाही एखाद्या प्लेअरने मारली तर ती कमिटीत जमा व्हायची. आता मला वाटतं आपण समालोचकांनी थोडा जीएसटी लावलाच पाहिजे. बंटी तुमच्या एका षटकाराला 500 रुपये. मनीष केने ठाकूरवाडी वर्णे ठाकूरवाडी. दादा पारितोषिक जास्त ना कॉमेंट्रीज कमी. हा बॉल चुकीचा फेकलाय. यावेळी आपण पाहतोय इथे आलाय वाईटच्या मारणे येतील 4 धावा. वाईटला 4. दिवाळी संपले मित्रा. दसरा पण संपलाय. मला वाटतं शिवरात्र संपली, होळी संपली, सगळंच काही संपलंय. परंतु बॅटरचा चेहरा मात्र होतोय आसरा. कारण इथे पाहायला गेलं ना तर गोलंदाजाकडून झालेली चुकी मोठी होती. कारण जे कष्टाने कमावलंय असं म्हटलं जातं ना, कष्टाने कमावलं ना बाटलीने गमावलं, अशी परिस्थिती सध्या मैदानात पाहायला मिळाली. आता बाटलीवाला मारतील मला. निश्चितच सर आपण पाहायला गेलं ना ह्या एंडनी मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं की रन्स चेस होत आहेत आणि ह्या एंडनी गोलंदाजाला गोलंदाजी करताना अडथळे निर्माण होत आहेत. कारण की हवेचा वेग ह्या साईडने आहे त्या कारणाने बॅट्समन एक ॲडव्हान्टेज मध्ये असतोय. अगदी सार्थक फार चांगलं निरीक्षण तुम्ही नोंदवलंय. परंतु यावेळी मी म्हणेल ना की महेंद्र सारखा गोलंदाज वाईटचा इशारा जरूर आलाय. महेंद्र सारखा गोलंदाज आणि या गोलंदाजांकडून ज्यावेळी एखादा क्रिकेटपटू आपली लेव्हल गाठतो ना, उंची गाठताना दिसून येतो ना, त्यावेळी यांच्याकडून अशा चुका होणं अपेक्षित नसतात. मी म्हटलं ना की नितीन दुलेचं षटक फार चांगला फेकलं गेलं. 7 धावा त्याने खर्च केला. परंतु इथे आता महेंद्रच्या गोलंदाजीला कुठेतरी नजर लागली का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होईल. वनबाउंस चेंडू हातात घेईल. पुन्हा एकदा पंबल पाहायला मिळालं. इथे मात्र अतिघाई आणि संकटात जाई मनोज जोरेच्या पारीचा अंत. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. महत्वपूर्ण विकेट तंबूच्या अस्त्र्याला. यावेळी आपण पाहतोय संपूर्णपणे सलामीची जोडी आता डगआउट मध्ये पाहायला मिळेल.
संदेश निराश मनाने तंबूच्या दिशेने रवाना होत आहे. फार क्रिकेट गाजवलाय अशा खेळाडूंकडून जसं म्हटलं जातं ना की वर्णे टीमचा एक इतिहास जरूर आहे आणि अगदी मी तर म्हणेल प्रभाकर देशमुख फार जुने जाणते खेळाडू आहेत आणि अशा परिस्थितीत तुम्ही मैदानावरती ज्या चुका घडतात त्यांना सुधारण्याची एक संधी असते. आता संधीची बाट आज मैदानात तळपताना जरूर दिसली नाहीये. आम्ही नक्कीच मी तर म्हणेल मनोज झोरे जो पहिल्या मॅचमध्ये चमकताना जरूर दिसला परंतु या मॅचमध्ये आता काही योगदान देता आलं नाहीये. त्याच्यानंतर आनंदच्या पारीचा पहिला अंत पाहायला मिळाला होता. 2 डाऊनच्या विकेटवरती 1 डाऊनच्या विकेटवरती संदेश आला. 2 डाऊनवरती गणेश पाहतोय आणि आता संदेशच्या पारीचा अंत होत असताना प्रभाकर देशमुख मैदानात. निश्चितच सर आज या ग्राउंडवरती खेळावं लागेल मिडल ऑर्डर अर्थातच प्रभाकर देशमुख गणेश देशमुख या 2 फलंदाजांना कार्य करून दाखवावं लागेल. तसंच माय रुटे चांगला पटका प्रभाकरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र एकच धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावा जाऊन पोहोचला त्या अद्यापर्यंत 18 आकड्यावरती. सार्थक समीकरण थोडं वेगळं पाहायला मिळतंय. जसं पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा होत्या त्या 7 ज्या नितीन दुले कर्जत एक्सप्रेसने दिल्या आणि तदनंतर 18 धावा टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे या गोलंदाजीचा जरी विचार करायला गेला तरी मी म्हणेल ज्या धावा वर्णी टीमच्या धावफलकावरती हव्या होत्या त्या आल्या नाही आहेत. कारण माहीने 3 बॉलवरती फार मोठी चुकी केली. 3 बॉल तर वाईट पिकले आणि एक चौकार आला होता. म्हणजे एक्स्ट्राच्या अतिरिक्त धावा देऊन सुद्धा इतकं सुंदर कमबॅक माहीचं म्हणजे महेंद्रचं जरूर पाहायला मिळाले. अफलातून बॉलिंग अटॅक सध्या मैदानावरती 9च्या सरासरी धावा 18 आकड्यावरती. निश्चितच सर कमबॅक हा तुरंत करावा लागेल आपल्या संघासाठी. जर आपण विचार केला ना आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच आपले खेळाडू ना नावासाठी ना पैशासाठी फक्त खेळतात आपल्या गावासाठी. हेच कार्य करत आले आहेत आपले ग्रामीण टेनिस क्रिकेटचे खेळाडू. तर तेच कार्य करत राहणं कन्सिस्टन्सी मॅटर करते सर. मी तर तुम्हाला हेच सांगेन. अर्थातच सार्थक कारण म्हणायला गेलं ना की असं म्हटलं जसा डायलॉग तुम्ही वापरला ना कोणासाठी केवळ आपल्या गावासाठी गावाच्या अस्मितेसाठी ही ट्रॉफी उचलावी लागेल. परंतु आता पाहूयात चांगला फटका यावेळी डायरेक्ट हिट केला जात आहे. परंतु इथे काय घडलंय आता मात्र मैदानात चुका होत आहेत. दुसरी धाव कन्वर्ट केली गेल्या. सातत्यपूर्ण समीकरण बदलत आहे. या 2 धावा जरूर धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढल्या जातील. अगदी मी म्हणेल प्रभाकर देशमुखच्या बॅटमधून बॅट तलपते की काय असा लाऊडली साऊंड पाहायला मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है. उंगली टेढ़ी करनी चाहिए. परंतु इथे सध्या प्रभाकर देशमुख चुकीची बाट हाताळत आहेत. निश्चितच सर आपल्याला मोमेंटम पाहिजे आणि तो मोमेंटम मिळालेला पहिल्या चेंडूवरती परंतु तो गमावला. पुढील चेंडू जय धुले पुलर लाईनचा वापर आणि यावेळी बॉल जातोय तो अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने. फलंदाज होईल या ठिकाणी बाद. अतिघाई संकटात जाई प्रभाकर देशमुखचा पारीचा इथे अंत जरूर होत आहे. अगदी मी तर म्हणेल बॅटिंग लाईनला एक विचार करावा लागतो. अगदी दैदिप्यमान खेळ करण्यापेक्षा मी मगाशीच म्हटलं की समोरची टीम जरूर जिंकू द्या परंतु ती का जिंकली ही तुमच्या हरण्याची चर्चा ज्यावेळी होते ना त्यावेळी तुम्ही मैदानातले राजे असता. तुम्हाला ही सांगणं फार गरजेचं आहे. हरलोय तर अभिमानाने हरलो. कारण हार आणि जीत यातला मधला अंतर हीच मात्र मैदानातलं द्वंद्व युद्ध. निश्चितच सर क्रिकेटचा जर आपण विचार केला ना तर एफर्ट्स तुम्ही कसं क्रिकेट खेळताय आणि केव्हा कोणत्या टायमाला कसं काय करताय ते महत्वाचं आहे. अर्थातच तुम्ही जेव्हा गोलंदाजी करताय तुम्ही गोलंदाजीमध्ये किती एफर्ट्स लावतायत ते सुद्धा महत्वाचं आहे. हा चांगला बॉल यावेळी परंतु त्याच्यावरती दैदिप्यमान फटका आहे. फुटबॉल जरूर मैदानात क्रिकेटच्या मैदानात आपण अनुभवत होता आणि इथे फुटबॉल मात्र कामी आला नाहीये.
बॉल जातोय अलॉंग दी कार्पेट, अगदी मी तर म्हणेल चांगला घरंगळत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार, गतिवान चौकार मी तर म्हणेल. यावेळी चौकाराच्या मदतीने टोटल पुढे 25 या आकड्यावरती 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 4 बॉल समाप्ती पथावरती. सांघिक कोट्यातलं तिसरं षटक प्रगती पथावर. हा चांगला फटका, यावेळी फटका सज्जवलाय जरर. खंडू चेंडू खाली येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न, बॅकअप सुंदर आलाय. काय थ्रो आहेत खरं म्हणायला गेलं ना तर सार्थक. सर्वात प्रथम क्रिकेट किती कमी खेळता हे मला माहित नाही, परंतु जर खेळत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा मी हेच सजेशन देईल की मैदानात ज्यावेळी तुम्ही उतरताना त्यावेळी गावाच्या अस्मितेसाठी तुम्ही उतरत असता. अशा परिस्थितीत गावासाठी योगदान जर द्यायचं असेल ना तर सर्वप्रथम क्रिकेटमध्ये तुम्ही शिकायला लागेल, ते म्हणजे फिल्डिंग. मग सार्थक तुम्ही असोतही अन्य क्रिकेटर, तुम्ही मैदानात जितकी फिल्डिंग शिकाल ना तितकं तुमचं योगदान हे संघासाठी फार बहारदार असतं. त्यानंतर तुम्ही बॉलिंग अटॅकवर या आणि त्यानंतर तुम्ही बॅटिंग अटॅकवरती येणं अपेक्षित आहे. ही खरं क्रिकेटचं तंत्र आहे. गॅप सिलेक्शन, फार चांगलं सिलेक्शन पाहायला मिळत आहे, अगदी जमेची बाजू, परंतु इथे धावा मोठा येत नाहीये. फार मोठा ब्रेक लागलाय वर्णे टीमच्या धावा संख्येला. आरुष 11 वर्णाई माता वर्णे टीम या धावा संख्येला मोठा ब्रेक आहे. जर विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत एक मोठा फटका जो चौकारात आला आणि तो फटका लगावलाय तो मात्र गणेश या बॅटरने. निश्चितच जोसपर्यंत गणेश स्ट्राईक वरती असेल तोचपर्यंत वर्णेकरांचा विश्वास असेल की इथून आम्ही एक चांगल्या टोटल पर्यंत जाऊ आणि हीच टोटल आमच्या यशाच्या मार्गाने जाऊ शकते. तुम्हाला सर कितीपर्यंत जाताना वाटतोय वर्णे संघ? अर्थातच मला आजही तुम्ही जो प्रश्न करताय त्याचा ॲव्हरेज मी तुम्हाला जरूर सांगून दिला होता, परंतु इथे आता धावा आहेत टोटल 29 आकड्यावरती. अर्थातच जसं तुम्ही प्रश्न छेडलात, परंतु इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, पुणे येथे 11व्या अस्पृश्य संमेलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते वाक्य वापरलं होतं. नेहमी मी सजेशन जरूर त्या वाक्याचं देतो. वाक्य इंग्लिशमध्ये आहे, इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. या वाक्याचा मराठीत तुम्ही अर्थ जरूर जाणून घ्या. जर विचार केला ना तर तुम्हाला एखादी गोष्ट जेव्हा प्राप्त करायची असते ना त्यावेळी तुमचं लक्ष त्या गोष्टीकडे ध्येय काबीज करण्यासाठी असलं पाहिजे, तर तुम्ही सक्सेस जरूर होता. इथे वर्णे टीमने हे लक्ष केंद्रित आत्तापर्यंत तरी मी म्हणेल फार कमतरतेत केलंय. या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मोठी फटके वर्णाई माता वर्णे टीमला मैदानात आणावे लागणार आहेत. आणि एकीकडे आपण पाहतो ना तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हितेश शेवटच्या क्षणी स्लॉगवर जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु या ठिकाणी मोठ्या धावा येणं अपेक्षित आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, कारण समोर तितकेच हार्ड हिटर आहेत. खंडू सारखा बॅटर आहे आणि खास करून अगदी या स्पर्धेला या मॅचला दी एंड करणारा बॅटर शिवम लोबी सुद्धा आहे. मगाची मॅच सुद्धा पाहिली आपण, काय विश्वास होता शिवम लोबीचा. आणि त्यानंतर शिवम लोबीने जे 2 षटकार फेकलेत अफलातूने. सध्या फिल्डिंग लाईन वरती सध्या आपण त्याला पाहतोय, परंतु ही जमेची बाजू आहे. क्रिकेटचा अनुभव मैदानात बराच काही तुम्हाला सांगून देतो. फिंगर झालाय, याही फलंदाजाला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. सातत्यपूर्ण ढासळणारी परिस्थिती आहे. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आता वर्णे टीम सध्या मैदानात ढासळली जाते. अक्षय मापदी यांच्याकडून पारितोषिक लावलं जात आहे. जर मला वाटतंय नवीन आलेल्या बॅटरने षटकार लगावला राजेश, तर अक्षय मापदी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. दादा मी तर म्हणेल या षटकारांचे 500 रुपये सोडूनच द्या. सध्या संघासाठी षटकारांची बरसात होणं हे फार गरजेचं आहे, कारण समोर अगदी आयुक्त 11 बी टीम. चांगला बॉल, गुड लेंथ, अगदी मी तर म्हणेल चांगली साकारली आहे.
निश्चितच सर. हितेश रुटे हा असा हिरा आहे ना को तो लेफ्ट आर्म बॉलर आहे बीड संघाचा. मी आणि तो आम्ही एक साथ बॉलिंग केले ते म्हणजे वासरेकोंडा प्रीमियर लीगमध्ये. खूप चांगला गोलंदाज आहे आणि त्याचा वापर कॅप्टन खूप चांगला करतोय स्लॉग ओव्हरचं षटक देऊन. क्या बात आहे. यंग टॅलेंट सध्या फार डोके ठरते. मी या जुन्या खेळाडूंचा तितकाच गौरव करेल परंतु सध्या त्यांच्याकडे अनुभव असतो परंतु आजकाल यंग टॅलेंट जे पाहायला मिळत आहेत ना बऱ्याचशा नवीन टीम कर्जत तालुक्यात मी सार्थक अनुभवल्यात आणि या नवीन टीमने दैदिप्यमान सोहळे सुद्धा साजरे केलेत. जसं मी म्हटलं गेला की अगदी एकीकडे टिंबिवली टीम बीड संघाने त्यांना दमचक केला व कानपेच्या मैदानावरती त्यानंतर दामोदच्या मैदानावरती मी पाहिलं होतं. वंजारपाडा टीम तिथे क्वालिफाय झाली. फार समीकरणं बिघडतात ज्यावेळी तुम्ही मैदानात एक गट्टा खेळताना की असं म्हटलं जातं की एकीचं बळ तुमचं बरंच काही क्रिकेटमध्ये सांगून देता आणि या एकीच्या बळाचं सगळ्यात मोठं योगदान क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 11 खेळाडूंची गट्टा बांधणी करावी लागते आणि तदनंतर सामना पूर्णत्वाला न्यावा लागतो. ही प्रकार आहे परंतु इथे थोडी परिस्थिती सिच्युएशन डासलले ती मात्र वर्णी टीमची आणि या वर्णी टीमला आता या पुण्यनगरीमध्ये जबरदस्त कामगिरी करावी लागेल. गणेश देशमुख सध्या बॅड पॅच. अगदी मी म्हणतोय ना की घर फिरले की घराचे वासे बिरायला वेळ लागत नाहीये. आता हे वासे मोजायला लावलेत ते मात्र आयुक्त 11 बी टीमने. फार चांगली गोलंदाजी. कमांड डीजे. दर्जेदार गोलंदाजी. 1 मोर विकेट अगदी रनआउटच्या स्वरूपात. त्यांच्या सुट्टीला आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी या मैदानावरती सुसज्ज असं मैदान तयार करण्यात आलं. फार मेहनत या मैदानाच्या माध्यमातून करण्यात आल्या. खरं म्हणायला गेलं ना तर ही जागा फार गाळयुक्त आहे. म्हणजे संपूर्णपणे डॅमचं पाणी
या परिसरामध्ये साचलं जातं. मी म्हटलं ना की भरती ओटीचा प्रकार आहे. जितक्या उशिरा तुम्ही स्पर्धेला सुरुवात शेवट कराल तितका त्रास तुम्हाला बॉलच्या नमीमध्ये जरूर मैदानात पाहायला मिळेल. नंदनपाडा टीमचे कॅप्टन, चला या आपण. सुभाष नगर यावेळी उपस्थित आहे. जर्मन सुभाष नगर आणि त्याच्या विरोधात नंदनपाडा टीम. निश्चितच ओपनिंग पेअर आले ते म्हणजे खंडू लोबी आणि त्याच्यासोबत असेल तो म्हणजे जय धुले. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रभाकर देशमुख, अर्थातच एक मोठं नाव. हे बॅटल बघण्यासारखं असेल कारण की गोलंदाजाचा जर विचार केला ना आपण तर त्याच्याकडे खूप सारे तीर आहेत. तसंच फलंदाजाचा विचार केला तर त्याच्या भात्यात सुद्धा खूप सारे शॉट्स आहेत. तसंच आपण मगाच्या मॅचमध्ये बघितलं पहिल्या 2 चेंडूवरती दोन्ही षटकार खेचले होते ते म्हणजे खंडू लोबी याने. पुन्हा एकदा खंडू सज्ज होईल. प्रभाकर देशमुख एक मोठं नाव आहे. आता डिफेंड करायचे आहेत. हा चेज ऑन असणार आहे सर, तुम्हाला काय वाटतंय? अगदी जसा तुम्ही ॲव्हरेजचा प्रश्न केला होता, इथे ताकद वर्णी टीमला मैदानात वापरायची. खरं म्हणायला गेलं तर जर बीड टीमची गोलंदाजी मैदानावरती सरस ठरू शकते तर वर्णे टीमची का नाही, हा प्रश्न जरूर वर्णे टीमच्या बाबतीत आहे. त्याला उत्तर जरूर वर्णे टीमला द्यायचं आहे. प्रभाकर देशमुख या गोलंदाजाला सार्थक मी सातत्यपूर्ण अनुभवला आहे. ज्या वेळी वर्णे टीमला 6 धावांची कमतरता असायची किंवा समोरच्या टीमला 6 धावा 5 धावा ज्यावेळेला डिपेंड करायच्या असायच्या ना त्यावेळी वर्णे टीमचा हा खुरमरी गोलंदाज आहे जो मात्र ती गोलंदाजी हाताळायचा. परंतु आता पहा, त्याला माहिती आहे धावसंख्येचा डोंगर कमतरतेत, अशा परिस्थितीत पहिली गोलंदाजी त्याने घेतली आहे. फटका जरूर सजवलाय परंतु यावेळी लगावलाय खंडूच्या बॅटमधून खणखणीत षटकार. चला हनुमान सुभाष नगर टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो नंदनपाडा टीम. स्वप्नीलजी देशमुख यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. षटकार आल्याच्या नंतर थोडी खुशीत गाजर जरूर खात होता तो मात्र खंडू, परंतु अगदी गोलंदाजीत त्याने दाखवून दिले प्रभाकर देशमुखने की जर षटकार आला तर धावा रोखण्याची ताकद माझ्यात सुद्धा आहे. इथे मात्र त्याने दाखवून दिले की आता इथे 1 धाव सिंगल, 3 बॉल 7 धावा धावफलकावर. स्कोररच्या भूमिकेत आमचे रोनित दरेकर जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा, दादू दरेकर यांचे सुपुत्र आहेत. स्वप्नील सर आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपला सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चांगला पटका यावेळी आपण पाहतोय. डॉट बॉल विशालजी निगुडकर यांच्या शुभ हस्ते स्वप्नील देशमुख यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. आउटसाइड ऑफ स्टंप, इट इज वाईड. आधीच कर्जबाजारी, त्यात उष्ण मागतोय शेजारी, परिस्थिती विकट आहे. धावसंख्या 8 आकड्यावरती. आणखी एक दर्जेदार बॉल. कमबॅक करण्याची ताकद आहे प्रभाकर देशमुख मध्ये, अनुभव आहे त्याच्याकडे. सध्या मी तर म्हणेल ज्या एंडने गोलंदाजी हातात घेतली ना तो एंड प्रभाकर देशमुख साठी तितकाच घातक होता. हवाई हल्ला आणि परतावा लागेल ते जय धुलेला. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय प्रभाकर देशमुखने. सलामीची जोडी फोडण्यात यश आलंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. ओव्हर समाप्ती पथावरती आणि धावा जाऊन पोहोचलं त्या टोटल 8 आकड्यावरती. काय सांगाल जर विचार करायला गेला तर तुम्ही सुरुवातीला पहिलं षटक पहिल्या इनिंग संपल्यानंतर मला एक प्रश्न जरूर केला होता सार्थक ॲव्हरेज कितीपर्यंत जाईल, परंतु मी सांगून देईल आता
अगदी ॲव्हरेजचा रन रेट तुम्ही विचार करायला गेला तर मी म्हटलं होतं की 28 ते 30च्या दरम्यान धावा येतील आणि तशा धावा धावफलकावरती 31च्या स्वरूपात लागल्या गेल्या. परंतु इथे जर तुम्ही पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या बीड टीम वर्णी टीमच्या अवघ्या 7. परंतु इथे सुद्धा प्रभाकर देशमुखने षटकार काढून 8 धावा खर्च केल्या. निश्चितच सर, पाहायला गेलं ना प्रभाकर देशमुख त्यांच्याकडे सुद्धा खूप सारे व्हेरिएशन्स आहेत आणि तेच व्हेरिएशन आज त्यांनी यूज केले आणि खूप चांगले एक्झिक्यूट सुद्धा केले आणि त्याच्या साह्याने धावफलक स्थिरावलं ते म्हणजे 8 वरती. पुढील षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण की आपण डिपेंड करतोय आणि या धावा जर डिफेंड झाल्या ना तर एक इतिहासच बनेल या ग्राउंडवरचा लोएस्ट टोटल डिफेंडचं. डिफेंड करताना आपल्याकडे एकच गोष्ट पाहिजे, मी तर म्हणेन की कॉन्फिडन्स आणि माइंडसेट आणि आपला इंटेंट. जर बॉलरने आपले क्लिअर थॉट्स ठेवून आपले चांगले अचूक टप्प्यावरती जर गोलंदाजी केली तर कोणताही एंड असू दे तो त्याला जो बॉल पाहिजे तो हाताळू शकतो. बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड एनिथिंग इज पॉसिबल सौरभला म्हणावं लागेल आणि वरने गावासाठी काहीतरी एक इतिहास रचावा लागेल. तसंच खंडू लोबी स्ट्राईक एंड वरती असेल. 18 बॉल्स 24 2 रन नीडेड. 18 चेंडूंवरती 24 धावसंख्यांची गरज असणार आहे. खंडू लोबी ऑन स्ट्राईक. सौरव फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि खंडूला इथे फसवलंय. अर्थातच लॉंगॉनच्या दिशेने पकडलाय झेल बंटी याने आणि दुसरा विकेट डाऊन होतो तो म्हणजे बीड संघाचा. खंडू बॅक टू द पवेलियन. विकेट आली आणि आता सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली ती म्हणजे सौरभने. विकेट्स मिळत राहतील. विकेट्स मध्ये कन्सिस्टन्सी मिळाली तर काय होईल या मॅच मध्ये. अगदी जसं तुम्ही मगाशी म्हटलं होतं की मगाचा एक सामना तुम्ही पाहिला होता फार ऑलआउटच्या स्वरूपात आला होता. सातत्यपूर्ण या ठिकाणी विकेट कमावल्या तर वर्णी टीम सहजरित्या विजय साकारू शकतो. लो स्कोरिंग मॅच तुम्ही 99% पहा तुम्हाला रफ अँड टफ होताना जरूर दिसतात आणि हा सगळा प्रकार सध्या मैदानावरती आहे. जर विकेट आल्या तर थोडीसा बीड टीमला बॅकफुटवरती घेऊन जाऊ शकतात. मोठं आव्हान नाही आहे बीड टीमचा विचार करायला गेला तर, परंतु तितकी ताकद वर्णी टीम मध्ये जरूर पाहायला मिळते. दुसरं षटक हे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ. डॉट बॉल जसे डॉट बॉल होतील तसा मात्र प्रेशर क्रिएट होईल. अगदी बॅटरवरती खंडू नावाचं वादळ शमलंय आणि या ठिकाणी आपण पाहतो आता तेजस आणि त्याच्या समवेत बॅटर महेंद्र. निश्चितच सर दबाव दिसतोय तो म्हणजे तेजस वरती. दबावामध्ये बिखरावं नाही तर निखरावं लागेल. आपल्या गावासाठी काहीतरी करून दाखवावं लागेल. पास्ट मध्ये काय केलंय ते महत्वाचं नाही, प्रेझेंट मध्ये काय करताय ते महत्वाचं आहे. पुन्हा एकदा अपील. पंचांकडे दात मागितले, पंच दात फेटाळतायत. डॉट डिलिव्हरी. सर काय बोलाल, वारंवार डॉट डिलिव्हरी विकेट्स हे सगळ्यात मोठं ग्रहण आहे. क्रिकेटला लागलेलं सगळ्यात मोठं ग्रहण बॅटरसाठी. मी तर म्हणेल की जसा कॅन्सर रोग जडतो ना माणसाला तसा हा रोग सध्या बॅटरला जडतोय. कारण इथेही मी तर म्हणेल यावेळी तेजस नावाचे वादळ असताना सुद्धा बॅटला बॉल लागत नाहीये. हा चांगला फटका आहे. मी म्हटलं होतं की हे वादळ आहे आणि या वादळाचा विषय जर तुम्ही पाहायला गेला तर अगदी येतोय कणकणीत षटकार.
तेरी तो एक मेरी म्हणतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 येत आहेत. या 6च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 14 वरती. सौरव पुन्हा एकदा सज्ज होतोय. कमबॅक पाहिजे. कॅच कॉल असणार आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि वॉट अ कॅच. सौरभ पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळवून देतोय. तेजस हॅज टू द डिपार्ट. वरती फिरत असेल तर जरूर फिरवा. आता तुम्ही शोधा ते कुठे उभे आहेत. संदीप माफती, मनोज दरेकर आपली वाट पाहत आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14 आकड्यावरती. टार्गेट आहे ती मात्र 32 धाव संख्येचं. 13 बॉल आणि 18 धाव संख्येची गरज. दादा मला काय वाटतंय माझा आवाज तुमच्यापर्यंत जरूर पोहोचत नाहीये. सारखं सारखं सातत्याने तुम्ही स्कोर विचारताय आणि मी तो सातत्यानेच सांगतोय. फार टफ फाईट मॅच आहे. मी तर म्हणेल रोमांच भरलं त्या मॅच मध्ये. लास्ट बॉल दिस ओव्हर. वन मोर विकेट डाऊन. परंतु वर्णी टीम सध्या तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. जल्लोष जरूर साजरा करा, परंतु ज्यावेळी आपला गोलंदाज बॉलिंग अटॅक करतोय ना त्यावेळी थोडं शांत राहा, जेणेकरून आपला गोलंदाज त्रासात येईल हे मात्र करून घेऊ नका. कारण याच्यावरती उपाय काय देऊ शकत नाही ऑफिशियल. कारण आम्ही सुद्धा बॉल टाकताना तितकी शांतता राखतोय. त्यामुळे विनंती आहे आपणासाठी की आपल्या बॉलरवरती कोणत्याही प्रकारचा आक्षेप नोंदवला जाईल अशी साऊंड नका तयार करू. मयूर गोलंदाजी मार्कवर आहे. फार मोठा रणसंग्राम, फार मोठा बॅटल, क्रिकेटचं युद्ध सध्या मैदानावरती. लो स्कोरिंग मॅच. सार्थक मी म्हटला होता की ताकद रफ अँड टफ बनवण्याची. 12 बॉल 18 धाव संख्येची गरज आहे. समीकरण फार मोठं आहे. अगदी आता बॉल मधली नमी मैदानात दाखल होतीये. हा बॉल डॉट येईल. अतिघाई सध्या शिवम लोबींच्या माध्यमातून. निश्चितच सर, घाई करणं गरजेचं आहे कारण की 11 चेंडूंवरती 18 धावांची गरज आहे. प्रभाकर देशमुख आता तुमच्या भाषेत तुम्ही सांगा, कारण जेणेकरून तुमचा बॉलर अडचणीत येतोय. आता पंचांनी सुद्धा तसंच दाद दिले, कारण तुमचा आवाज जर आला, एखादी कट लागली तर धोक्यात याल तुम्ही.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न सध्या मैदानात. बॅटर रिव्ह्यू यस. चला वाईट लाईन चेक केली जाईल. तिसरे ऑफिशियल. इट्स अ पॉवर डिलिव्हरी. दादांनो सातत्यपूर्ण तुम्हाला तेच सांगितलेलं आहे मी. ही मॅच आहे. क्रिकेट कधी काय बिघडेल. चांगला फटका. यावेळी मात्र फटका लगावलाय. बॉल जाईल 4 धावांसाठी. चौकार. ही मॅच जर विजयी झाली वर्णा टीम तर स्वप्नील देशमुख यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. महेंद्रने मॅच जर जिंकून दिली तर निलेश देशमुख यांच्याकडून 2000 रुपये. दादा फटाक्यांची माल लावायची तर दोन्हीकडून लागली पाहिजे. पटपट पटपट आवाज येतो. निलेश देशमुख आणि स्वप्नील देशमुख सध्या भावकी आहे पण दोन्ही टीम साठी झगडतायत. म्हणायला लागेल ना देशमुख देशमुख म्हणायला तर तसंच होईल. येणारे 9 बॉल 14 धावा संख्येची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 18ची गरज होती. 2 बॉल डॉट आल्याच्या नंतर येतोय चौकार. फार चांगली फिल्डिंग. फार चांगली फिल्डिंग यावेळी. 1 धाव कंप्लीट झाले. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातले अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. फार निर्णायक बॉल असतील मैदानात. काय मॅच बनवली आहे. मी म्हटलं ना की लो स्कोरिंग मॅच सार्थक. रफ अँड टफ सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. होती आपल्या काल या टायमाला मॅच संपला. होणारच ना. आपली शो मॅच आली ती मध्ये. इथे कॅच जरूर ड्रॉप झाली आहे. मेन आहे ना खरं म्हणायला गेलं तर आपण ज्यावेळी म्हणतो ना की सातत्यपूर्ण मी नेहमीच हे सजेशन क्रिकेटपटूला देत असतं. सिच्युएशन परिस्थितीनुसार तुम्हाला खेळ करावा लागतो. यावेळी तुम्ही कोणाला जीवदान देताय हे फार जाणणं गरजेचं आहे. मगाच्या सामन्याचा हिरो शिवम लोबी सध्या इथे जीवदान मिळत आहे. 20 धावा धावफलकावरती. येणारे 7 बॉल आणि 12 धावा संख्येची आवश्यकता आहे. 7-12 सध्या जिथे खेळतोय आज 7-12 का कोणाचा आहे मला माहित नाही. रेल्वेचा झालं. विशालजी निगुडकर. आता फक्त कॅल्सी घ्यायचा आहे तुम्हाला. 7-12 पाहूया काय घडतं या 7-12चं उत्तर. इथे येते विकेट.
चला ड्रिंक ब्रेक जरूर पाहायला मिळतोय. पाणी पाठवा मैदानात. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपल्याला पाहायला मिळतोय ग्राउंड मध्ये, कारण की येणारे 6 चेंडू असतील त्याच्यावरती पाहिजेत त्या मात्र 12 धावा. डिसायडर ओव्हर असणार आहे, डिसायडर षटक असणार आहे. इथून कोण जिंकणार ही मॅच हे प्रश्न पडलंय तमाम क्रिकेट रसिकांना. इथून कोण जिंकणार, वर्णे की बीड? वर्णे की बीड, बीड की वर्णे? जो चांगला खेळ दाखवणार ना ह्या ओव्हर मध्ये, या षटकामध्ये, तो जिंकणार. इथे क्रिकेट जिंकणार, इथे गोलंदाज जिंकणार, इथे फलंदाज जिंकणार. सर तुम्हाला काय वाटतंय? 6 चेंडू 12 धावा, 6 चेंडू 12 धावांची गरज. सहा चेंडू 12 धावा. आणि सार्थक प्रश्न फार चांगला आहे, कारण मी नेहमी म्हणतो की लो स्कोरिंग मॅच रफ अँड टफ होतात, परंतु यावेळी जर तुम्ही विचार करायला गेला तर आता जिथे स्ट्राईक रेट आपण पाहायला गेला ना, तर अगदी 8च्या सरासरीने धावा कुटायच्या होत्या. आणि तदनंतर तुम्ही पाहायला गेला ना तर आता 6 बॉलमध्ये 12 करायच्या, 200चा स्ट्राईक रेट आलाय अगदी जवळ मैदानावरती. सिच्युएशन पार दोन्ही टीमच्या बाजूने क्रिटिकल आहे. सांगू शकत नाही मॅच कोण जिंकेल आणि कोण हरेल. परंतु सर आपण विचार केला ना तर तो मागच्या मॅचचा शिवम मैदानावरती आहे याचा देखील विचार करायला पाहिजे, कारण की मागच्या मॅच मध्ये आपण त्याची धारदार खेळी बघितली. त्याच्या 2 षटकाराने बीड संघ विजयी झाला आणि त्याचीच गरज आहे पुन्हा बीड संघाला. तसंच गोलंदाजी ट्रॅक वरती सर पाहू शकता आपण, राईट आर्म ओव्हर द विकेटने राकेश देशमुख आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षकासाठी, कारण की कोणत्या सिच्युएशनला काय फिल्डिंग केले मित्रांनो. गणेश देशमुख फक्त 1 धाव. 6 मध्ये 12 पाहिजे होता, आता मात्र पाहिजेत 11 मध्ये, 5 मध्ये 11. खूप चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. काय झालं ऑफिशियल? चेक करायचंय का? येस, बाउंड्री लाईन चेक केली जाईल. चला तिसरे ऑफिशियल. तुम्ही बाकीच्यांनी काही बोलू नका. ते दामट टीमला फार चांगला निर्णय लागला होता. 12वा प्रतिनिधी जर थर्ड अंपायरच्या डिसिजनच्या आधी बोलला तर त्याला पेनल्टी लागायची टीमला. धक, कारण की हा निर्णय खूप महत्त्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी. काय होणार, काय निर्णय येणार ऑफिशियल्स कडून लवकरच आपल्याला समजण्यात येणार आहे. 6 मध्ये 12 पाहिजे होत्या. जर चौकार मिळाला तर मॅच खुली होणार, ती म्हणजे बीड संघासाठी. जर 1 धाव मिळाली तर मॅच इथून पुढे जाणार, ती म्हणजे वर्णे संघासाठी.
चला तिसरे अंपायर चर्चा करतील, बाकी काही नाही, बघून घेऊ शकता आपण पुन्हा एकदा, असं काही नाही, जे काय आहे तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. बाकीच्यांना विनंती शांतता राखा. या जितक्या धावा आला त्याच धावा धावफलकावरती येतील. एकच धाव आहे, 5 मध्ये 11ची गरज आहे. पाच बॉल 11ची आवश्यकता. दादा समोरची लाईट बंद करा गाडीची. स्वरूप दरेकर, इथे आलाय नशिबाचा चौकार, नशिबाचा चौकार मी म्हणेल. या येथील 4 धावा, 4 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 25 या आकड्यावरती. आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती 7 धावे संख्येची. हा चांगला फटका आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात, ऐन मोक्याच्या वेळी वाजली जाते घंटा. काय मॅच बनले मित्रांनो, अफलातून. जरा स्पीडअप करा चला. 3 बॉल आणि आता गरज येते 7 धावे संख्येची. वाऱ्याच्या दिशेत मारलेला फटका होता, ताकद मी म्हणेल कमी पडली. चला जरा स्पीडअप करा, हाय व्होल्टेज ड्रामा आहे. चला नवीन कॉमेंटेटर आणखी एक पलसदरी मधून तयार होतील, भावेजी पालांडे. असं काही नाहीये दादा, आम्ही कॉमेंट्री करतो म्हणून आम्ही गायकीच्या क्षेत्रात उतरावं हा प्रकार नाहीये. चला हा ही चेक केलं जाईल, बॉल फेकलाय जरूर, यष्टांवरती आदळलाय, परंतु आता क्रॉसिंग झालंय की नाही ही पाहावं लागेल. चला तिसरे ऑफिशियल, हे दादा बॅनर सांभाळा, तो हवेने बॅक साईडला गेलाय तो. चला आयोजन कमिटी,
येस क्रॉसिंग झाले सर, क्रॉसिंग झाले. बहुतांशी मला वाटतं नॉन स्ट्रायकरचा खेळाडू ही फार सिच्युएशन होती. येस येस जो खेळाडू जातो तोच बाद होईल. क्रॉसिंग झाले त्यामुळे नक्कीच बाल वाचावले सध्या मैदानात. 2 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. जोरदार टाळ्या सध्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या. अफलातून मॅच. दोन बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. शिवम लोबी ऑन स्ट्राईक. होणार आहे अशा सिच्युएशन मध्ये हे मॅच टाइमपासच होतो, कारण अगदी सिच्युएशन पहा, तप्त झालंय मैदान. इथे एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होते बाद. 1 बॉल आणि आता 6 धावसंख्येची गरज. मॅच तितकीच गरम झाली आहे. आता आम्ही गरम करायची गरज नाही, कारण 1 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. जोरदार टाळा होऊन जायच्या मित्रांनो. अगदी ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा शिवम लोबी. वर्णे टीमने मैदानात ही चुकी साकारली का आणि या चुकीचं परिमार्जन होणार का आणि शिवम लोबीच्या बॅटमधून षटकार येणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं. 1 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. चला जरा स्पीड अप करा प्लीज, स्पीड अप करा प्लीज. चला गणेश स्पीड अप करा प्लीज. धगधग धगधग, अगदी हृदयाचे टोके वाढलेत. 1 बॉल 6 धावसंख्येची गरज. जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या. एक बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. व्हॉट अ मॅच, अनबिलिव्हेबल. अगदी डोळ्याचे पारणं फिटावं इतकी चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय राकेश देशमुख, तर बॅटिंग वरती शिवम लोबी. 1 बॉल 6 धावसंख्येची गरज. वर्णी टीम इथे विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. आणि बीड संघ आपला संघर्ष फार चांगला राहिला संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये. अफलातून मॅच झाले. आपलं सुद्धा गोड गोड कौतुक. चला सुभाषनगर टीम